आता सगळ्यात आधी तर हेच शिकायला पाहिजे की इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय. करंट फ्लो होतोय, करंट फ्लो होत नाही, पण नक्की कशातून फ्लो होतोय आणि कशातून फ्लो होत नाही, म्हणजे यासाठी आपल्याला सर्किट बघावं लागेल ना. आता सर्किट कशाला म्हणायचं, तर तुमचा जो काही क्लोज पार्ट आहे, हा जो पार्ट आहे तुमच्यासमोर डायग्राम दिसते, मी पूर्ण सर्किटला काय केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे. बघा, an electric circuit is the continuous closed path along which current flows from the positive terminal to the negative terminal of the battery. कोणतीही बॅटरी घेतली, ठीक आहे. आता इथे बॅटरी तर काय आपला सेल, काय जोडला इथं, तर सेल आहे. बघा, आता या सेलचे दोन टर्मिनल आहेत. ह्या दोन टर्मिनलचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हा काय आहे, निगेटिव्ह टर्मिनल आहे. मी या पॉझिटिव्ह टर्मिनल मधून एक वायर काढली आणि निगेटिव्ह टर्मिनल मधून एक वायर काढली आणि ती टर्मिनल मी एका बल्बला काय केलेली आहे, कनेक्ट केलेली आहे आणि मी हा सगळा पाथ काय केलाय, क्लोज केलाय. तुम्हाला कुठून तरी हे सर्किट ओपन दिसतंय का, तर नाही. ओपन आणि क्लोज हे दोन सर्किटचे टाइप्स आहेत. आता ओपन सर्किट कशाला म्हणायचं आणि क्लोज सर्किट कशाला म्हणायचं. बघा, जर मी एक इथं सेल जोडते, मी दोन डायग्राम तुमच्या समोर काढते. दोन्ही डायग्राम जर दिसत असतील तरी सांगा, दिसत नसतील तरी सांगा. दुसऱ्या कलर दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल कनेक्ट केलंय म्हणून. ठीक आहे. आता मला सांगा, ए आणि बी या दोन्ही डायग्राम सगळ्यांना दिसतायत. तुमच्या समोर मी दोन डायग्राम काढले, बरोबर. ठीक आहे. आता मी दोन्ही डायग्राम मध्ये बल्ब ग्लो केलेला दाखवलाय का, नाही. आता आपल्याला बघायचं ओपन सर्किट कशाला म्हणायचं आणि क्लोज सर्किट कशाला म्हणायचं. ठीक आहे. तर बघा, डायग्राम ए आणि डायग्राम बी दोघांना क्लिअर दिसते, दोन्ही डायग्राम क्लिअर दिसतायत का, ठीक आहे. बघा, जर दोन्ही डायग्राम क्लिअर दिसत असतील तर मग ही जी डायग्राम आहे, डायग्राम ए, या डायग्राम मध्ये मी काय केलेलं आहे, तर मी पॉझिटिव्ह टर्मिनल पासून एक वायर काढली, ती घेऊन बल्बला काय केले, कनेक्ट केले. दुसरी मी त्याच आपले जो काही सेल आहे त्याचा निगेटिव्ह टर्मिनल मधून एक वायर काढली. इथे आपला स्विच आहे, याला स्विच म्हणायचं. आता हा स्विच मी काय केलेला आहे, क्लोज केलाय म्हणजे बंद केलेला आहे. आणि इथून ती वायर काढून आपण काय केली आहे, बल्बच्या दुसऱ्या टर्मिनलला काय केलेली आहे, कनेक्ट केलेली आहे. आता याच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला सांगा ब्रेक आहे का, जसं तुम्ही इथं बघायला गेलं तर इथं काय सर्किट मध्ये ब्रेक आहे ना, हे असं आहे आपलं सर्किट. सपोज मी हा पार्टच नाही ठेवला, ठीक आहे. आता सर्किट काय झालं, ब्रेक झालं, म्हणजे तो करंट पास होईल का रे, नाही. हे जे आहे याला म्हणायचं ओपन सर्किट. कोणतं सर्किट म्हणायचं, तर ओपन सर्किट म्हणायचं. आणि याला काय बोलायचं, तर याला बोलायचं क्लोज्ड सर्किट. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असे कनेक्ट होत नसेल तर तुम्हाला एक एक्झाम्पल देते. सपोज आपण चाललोय, रोडने चाललोय, आपल्याला मध्येच एक नदी लागली, नदीवर काय आहे, ब्रिज आहे. आता आपल्याला पलीकडे जायचं, कळतंय. पण जर तो ब्रिज तुटलेला आहे, ब्रिजच काय झालाय, तुटलाय, तर तुम्ही पलीकडे जाऊ शकाल का रे, नदीच्या पलीकडे जाणार आहे का, ब्रिज तुटलेला आहे, दुसरा काही रोड नाही, आपल्याला तो ब्रिज वरूनच आपल्याला पलीकडे जायचंय. जर ब्रिजच तुटलेला असेल तर आपण पलीकडे जाऊ शकतो का, बोला, जाऊ शकतो का, येस ऑर नो, नो, नाही जाऊ शकत. ब्रिजच तुटले ना, आपण क्रॉस करू शकतोय का, नाही करू शकत. मग जर पलीकडे जाणार नाहीये तर करंट पास होईल का, सेम तीच कन्सेप्ट आहे. आपल्याला पलीकडे जायचं तर आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा ब्रिज कनेक्ट करावा लागेल, बरोबर ना. तो जो काही गॅप पडलाय, जिथे ब्रिज तुटलाय तो ब्रिज पुन्हा बांधावा लागेल. सेम तसंच आता याच्यातून करंट फ्लो होणार आहे का, नाही, ब्रिजच तुटलेला आहे ना, कनेक्शनच नाहीये. त्याच्यामुळे जरी करंट इथून गेला आणि इथपर्यंत आला तर तिथं पुढे त्याचा रस्ता आहे का, नाही, तो ब्रेक झालाय. त्याच्यामुळे याच्यातून करंट पास होणार नाही. मग आपण काय केलं, इथे सर्किटला क्लोज केलं, सर्किट काय केलं, बंद केलं. आता बंद केल्यामुळे काय झालं, याच्यातून करंट पास, कळतंय. मग जिथं पूर्ण पाथ क्लोज आहे, पाथ क्लोज पाहिजे. बघा इथे लिहिलंय, फोकस करा वर्ड्स वर नीट, की काय केलेलं आहे,
पाथ क्लोज केलाय. जेव्हा तुमचा पूर्ण पाथ क्लोज असेल तेव्हाच तुमच्या सर्किट मधून करंट फ्लो होणार आहे, अदरवाइज तुमच्या सर्किट मधून करंट फ्लो होणार नाही.